मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास 3 वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पाईप वाहून नेणारा ट्रक, कोंबड्या घेऊन जाणारा पिकअप आणि कार ही 3 वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पहाटेच्या सुमारास पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि तो ट्रक पुढे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोवर जाऊन आदळला. त्यामुळे पुढे चालणाऱ्या ओमनी गाडीला त्याची जोरात धडक बसली. या अपघातात ओमनी कारमधील चालकासह 5 जणांपैकी 2 मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे तर 2 जण गंभीर जखमी असून चालक किरकोळ जखमी आहे. तसेच कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोमधील चालकासह 4 जणांपैकी 2 गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी आहेत. ट्रकमधील चालकासह तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी MGM हॉस्पिटल पनवेल आणि खोपोली नगरपालिका रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. तसेच मृतदेह कारवाईसाठी पुढे पाठविण्यात आले आहेत. अपघात ठिकाणी मदतीसाठी IRB कडील देवदूत टीम, IRB पेट्रोलिंग टीम, मृत्युंजय दूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स सेवा, महाराष्ट्र शासनाची 108 ॲम्ब्युलन्स सेवा यांनी मदत कार्य केलं. महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात झाल्यानंतर काही वेळासाठी वाहतूक बाधित झाली होती, मात्र तात्काळ मदत कार्य पूर्ण करून वाहतूक खुली करण्यात आली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातं. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली आहे. पोलिसांकडून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे.